केक कापून महिला दिनाची आम्ही सुरुवात केली. कॉलनीतील सर्व मैत्रिणी, जवळपास अख्खी कॉलनीच असेल असे कोणीही राहिलं नाही. आम्ही सर्वजण मिळून आमच्या कॉलनीत, मेन म्हणजे कॉलनीतच आम्हाला केक कापायचा होता. हॉटेलमध्ये नाही किंवा इतर कोणत्याही ठिकाणी नाही, तर कॉलनीतच सर्व लहान मोठ्या वयोवृद्ध लेडीजांना घेऊन आम्ही हा केक कटिंग केला. केक कटिंग करून मस्तपैकी आम्ही एक दुसऱ्यांना भरवून एन्जॉय केला. केक सर्वांना वाटून मस्त मजा मस्ती करत आम्ही केक कटिंग करून घेतला. आणि केक कटिंग करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की मस्तपैकी असं आपण कुठंतरी लांब जाऊन पार्टी करायची. असं ठरवल्यानंतर एक म्हणायला लागले इकडे जाऊ, एक म्हणायला लागले तिकडे जाऊ. मग आमचं काय एकमत होईना, पण कसं बसं एकमत झालं आणि आम्ही पार्टी ही हॉटेलमध्येच करायची ठरवली. आणि हॉटेलमध्ये गेलो पार्टी करायला. मस्तपैकी सर्वजण, जवळजवळ आम्ही 15-20 जणी असेल, लहान मोठे सर्व जण आम्ही मिळून हॉटेलमध्ये गेलो. मस्तपैकी जाऊन हॉटेलमध्ये गप्पा गोष्टी करत काय मागवायचं काय नाही ह्याचं आम्ही सर्वजण मिळून ठरवत होतं. पण काय आमचं एकमत होईना. तोपर्यंत आठवणीत आलं की आपण व्हिडिओ तरी तोपर्यंत बनवूया, म्हणून सर्वजण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्साही होत. ही बघा एक छोटीशी मुलगी, या माझ्या मैत्रीण आहे अश्विनी, तिची ही मुलगी आहे. तिलाही ह्यावेळी व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हणून तीही हट्ट करून आमच्याबरोबर आली. अशा आहेत आमच्या सर्व मैत्रिणी. बघा मस्तपैकी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन पहिल्यांदा कोणी सूपची ऑर्डर दिली. मग आम्ही टमाटे सूप होतं, मस्तपैकी असं सूप ऑर्डर केली होती. तर एक दुसऱ्याकडून बघत ते सूप एन्जॉय करत होते. एकीनं तरी सूप पिऊनसुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हणून मस्तपैकी असं संपलेल्या सूपचं बॉल दाखवत होते. असं मस्त मजा मस्ती करत आम्ही सूप एन्जॉय केलं. कारण काहींनी कधीही असं सूप एन्जॉय केलं नव्हतं. कोणी टमाटे सूप एन्जॉय केलं, तर कोणी चायनीज सूप. मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, असं बायकांच्या खूप अशा फरमाईश असतात, हो ना. असं मस्तपैकी असं सूपचं एन्जॉय केलं. ही आहे मैत्रीण आमची आरती. आरतीनं तरी खूप मस्तपैकी सूप एन्जॉय करून अगदी भन्नाट लागतंय असं तिनं सर्वांना सांगत होती. मस्तपैकी असं हसत खेळत आम्ही गप्पा गोष्टी मारत वेळ घालवत होतो. कुणी महिला दिनांच्या विषयी बोलत होतं. महिला दिन हा बरं झालं 8 मार्चला साजरा केला, कारण की त्या दिवशी बऱ्याच महिलांचे वाढदिवसही असतात. त्या निमित्ताने सर्वांना एकत्र येतात आणि आठवणही राहते. वाढदिवस असेल तर वाढदिवसाची आठवणही राहतेच, पण महिला दिना दिवशी जर वाढदिवस आला तर त्याहून मोठं भाग्य नाही, हो ना मैत्रिणींनो. तुमच्यातही कुणाजणांचा असतील वाढदिवस 8 मार्चला, अगदी मस्तपैकी आठवणीत राहत असतील. तेवढ्यात जेवणाची ऑर्डर आली आणि सर्वजण गप्पा मारायच्या सोडून अगदी जेवणावर तुटून पडल्या. ह्या तरी मॅडम लिज्जत पापडाची जाहिरातच करत होत्या. बघा किती क्यूट छान दिसत्या, स्माईल तरी अगदी मस्तच आहे. मस्तपैकी ती म्हणायला लागली की मी लिज्जत पापडाचीच जाहिरात करते. म्हटलं बरं झालं, ठीक आहे. असं एक दुसऱ्या खूप अशा आम्ही मजा मस्तीनं जेवण एन्जॉय केलं. मस्तपैकी अशी थाळी मागवली होती. त्या थाळीमध्ये 2 भाज्या होत्या, पनीरची भाजी होती, बीनची भाजी, फ्रूट होते, भात होता, जिरा राईस भात होता, डाळ होती. असं मस्तपैकी एन्जॉय केलं.